बालगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांनी केली कोकण सहल। गाडी बंद पडल्यानंतर जतच्या आमदारांनी केली मदत। बालगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांनी कोकणची सहल केली। या ठिकाणी अचानक गाडी बंद पडल्यानंतर जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मदत केल्यानंतर तातडीने बस त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुकर झाला। बालगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांची सहल अगदी अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाली। या बसमधून कोल्हापूर, कनेरी मठ, आदमापूर, राधानगरी, जलदुर्ग व विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर अशा विविध ठिकाणी भेट देण्यासाठी निघाली होती। जवळपास सर्व ठिकाणे बघून दोन्ही बस परत येत असताना देवगड तालुक्यातील शिरगाव पोलीस चौकी येथे एक बस अचानक गिअरबॉक्स बंद पडल्याने नादुरुस्त झाली। त्या बसची दुरुस्तीसाठी मोठा वेळ लागत असल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ बसावे लागत होते। हे ओळखून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आमगोंडा पांढरे यांनी तातडीने जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला, येथील परिस्थितीची माहिती दिली। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी लागली स्थानिक आमदारांच्या मदतीने देवगड बस स्थानकाशी संपर्क करत अगदी काही मिनिटात देवगड डेपोमधील विद्यार्थ्यांसाठी दुसरी बस या ठिकाणी मिळाली। त्या बसमधून सर्व विद्यार्थी वेळेत सुखरूप गावी पोहोचले। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सतर्कता दाखवत वेळेत बस उपलब्ध करून दिल्याने त्यांची मोठी सोय या ठिकाणी झाली। संपूर्ण विद्यार्थी व शिक्षकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार मानले। बालगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांनी कोकण सहलीचा एक चांगला आनंद घेतला। यावेळी या सहलीमध्ये प्रभारी मुख्याध्यापक आमगोंडा पांढरे, शिक्षक तमाराया बिराजदार, सुमित्रा माळी, जटिंगराया डफळापूर, सिद्धांना हातळी खवेकर यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते। अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमलले होते। संपूर्ण कोकणाची पाहणी केल्यानंतर सर्व विद्यार्थी पुन्हा बालगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे आले। यावेळी सर्व पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे चांगले स्वागत केले। Press the bell icon on the video and never miss another update.